अधिकाची माहिती. नागपूरमध्ये बॅगमधून मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. आणि 14 ऑगस्ट हा दिवस फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून ओळखला जाणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची महत्त्वाची घोषणा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्रात सुरुवातीलाच किश्तवाडमधून एक महत्त्वाची बातमी आहे. किश्तवाडमध्ये आयडी बॉम्ब नष्ट करण्यात यश आलेलं आहे. दहशतवाद्यांकडून हा बॉम्ब या ठिकाणी पेरण्यात आला होता, तर वेळीच सूचना मिळाल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. पोलीस दल आणि सेना तात्काळ त्या ठिकाणी दाखल झाली आणि आयडी नष्ट केल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक मोठा कट आखण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा बॉम्ब या ठिकाणी पेरण्यात आला होता, जो नष्ट करण्यात आपल्या जवानांना यश आले. पोलीस दल आणि सेना तात्काळ या ठिकाणी दाखल झाली. त्यांना सूचना मिळाली होती या बॉम्ब संदर्भात आणि वेळीच दाखल होत हा बॉम्ब जो आहे तो नष्ट करण्यात आलाय. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडा या ठिकाणी आयडी बॉम्ब लावण्यात आला होता आणि हा बॉम्ब या ठिकाणी ठेवण्यात आल्याची माहिती आपल्या जवानांना मिळाली आणि त्यानंतर तात्काळ हा बॉम्ब नष्ट करण्यात आलाय. आणि आता आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे जैश ए मोहम्मद मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीर इथे 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे जैशचा एक मोठा कट उधळण्यात आलाय. 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती जैशने एक मोठा कट आखला होता आणि जम्मूमधील या कटाअंतर्गत जम्मूमधील वाहनांवरती ते आयडी लावणार होते आणि याच संदर्भात माहिती कळताच 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यामुळे एक मोठा कट उधळला गेलाय. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, 2 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी आज घडलेल्या आहे. किश्तवाड जे जम्मू काश्मीर मधील शहर आहे, या शहरामध्ये असलेल्या राजपुताना बटालियनच्या परिसरामध्ये ILD प्लांट केल्याची माहिती गुप्तहेरांनी दिली होती. त्याच्या आधारावरती कारवाई करण्यात आली आणि त्या ILD बॉम्ब जो आहे तो हस्तगत करून त्याला नष्ट करण्यामध्ये पोलिसांना, जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराला यश आले आहे. वेळी सूचना मिळाल्यामुळे, गुप्त माहितीच्या आधारावरती सूचना मिळाल्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून टळलेली आहे. आणि सोबतच दुसरी जी अतिशय महत्वाची घटना म्हणजे तर जम्मू काश्मीर मधील वाहनं जे आहेत त्या वाहनांमध्ये ILD लावण्याचा कट जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला होता. हे जैश ए मोहम्मदचे दहशतवादी ना जर कट कळायला बद्दल अशा पद्धतीचा कट होतोय आणि अशा प्रकारची कारवाई होते अशी माहिती, गुप्त माहितीच्या आधारावरती भारतीय लष्कराने कारवाई केली आणि जम्मू काश्मीरमधून 4 दहशतवाद्यांना अटक केली. यामुळे जैश ए मोहम्मदचा एक मोठा कट उधळला. आपल्या माझ्यासाठी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती मोठी घटना ISIच्या माध्यमातून घडवून आणण्याचा कुठेतरी जैश ए मोहम्मदचा कट असतो. गेल्या अनेक वर्षापासून हा प्रयत्न केला जातो, पण हा नेहमी भारतीय लष्कराच्या सदस्यतेमुळे, जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या सदस्यतेमुळे उधळला जातो. त्यामध्ये असं म्हणावं लागेल की ही देखील घटना त्याच अग्रक्रमात आहे आणि आज ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली ही अतिशय मोठी कारवाई आहे. अगदी. आणि आपल्या सतर्क जवानांमुळे हा जैश ए मोहम्मदचा जो कट होता तो उधळण्यात जवानांना एक मोठं यश आलंय. धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी. बघूयात पुढची बातमी. डेल्टा प्लसच्या रुग्णांचा आकडा वाढत चाललाय. राज्यात डेल्टा प्लसचे आता एकूण 66 रुग्ण झालेले आहेत. लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना देखील डेल्टा प्लस या व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. कोरोना प्रतिबंधक लसीचे 2ही डोस घेतलेल्या 18 जणांना या व्हेरियंटची बाधा झाली आहे. तर या व्हेरियंटचा संसर्ग झालेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वतः या संदर्भातली माहिती दिली आहे. तर आतापर्यंत डेल्टा प्लस या व्हेरियंटची लागण होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची देखील आकडेवारी समोर येते. जळगावला 13 आहेत, रत्नागिरीला 12 आहेत, मुंबईला 11 आहेत, ठाण्याला 6 आहेत, पुण्याला 6 आहेत,
पालघर आणि रायगडला प्रत्येकी 3 आहेत, नांदेड आणि गोंदियाला प्रत्येकी 2 आहेत आणि चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड या ठिकाणी प्रत्येकी 1 आहे. असे एकूण 66 या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. यामध्ये साधारण पुरुष महिला जवळजवळ अर्ध्या पद्धतीनं त्यांचं त्या ठिकाणी आहे. आणि आश्चर्याची गोष्ट एक नक्कीच आहे की एकूण जवळजवळ दोन्ही डोस घेतलेले 10 रुग्ण आहेत की ज्यांना पुन्हा हा डेल्टा प्लसचा बाधा झालेला आहे. आणि त्यामध्ये 8 डोस असे म्हणजे 66 पैकी 8 लोक असे आहेत की ज्यांनी 1 डोस घेतलेला आहे. त्यामुळे एकूण 18 लोकांनी लसीकरण घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा त्यांना त्या ठिकाणी हे निर्माण झालेलं आहे, त्यांचा इन्फेक्शन निर्माण झालेलं आहे. मुंबईमध्ये 11 जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे आणि या 11 पैकी 6 महिला या कुलाब्यातील वॉर्डमधील आहेत, तर 3 महिला या घाटकोपर वॉर्डमधील असल्याचं कळतंय. राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आपण पाहिली 66 वर जाऊन पोहोचली आहे. आणि मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईतील डेल्टा प्लस बद्दल मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्याशी देखील संवाद साधण्यात आलेला आहे. डॉक्टर मंगला गोमारे यांच्याशी याच संदर्भात मुंबईमध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येसंदर्भात बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी. कोरोनाचा नवा व्हेरियंट म्हणजेच नवा उपप्रकार डेल्टा प्लसमुळे मुंबईतली पहिला मृत्यू खरं तर नोंदवण्यात आलेला आहे आणि 63 वर्षे या महिलेचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर आणखी इतर 6 रुग्ण पण नव्यानं डिटेक्ट झालेले आहेत. अशात नेमकं मुंबईसाठी ही काळजीची बाब आहे का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर कार्यकारी आरोग्य अधिकारी आहेत डॉक्टर मंगला गोमारे. आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅडम, एक मृत्यू झाला म्हणजे मुंबईतला पहिला मृत्यू आणि त्याचं आता डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या मुंबईत 11 झाली आहे, त्यामुळे याला पण काळजीचं कारण म्हणायचं का? सगळ्यात प्रथम मी सांगेन की आम्हाला पहिल्यांदा 4 रुग्णांची माहिती मिळाली जे डेल्टा प्लस डायग्नोज झाले होते आणि त्याच्यानंतर काल 11 तारखेला आमच्याकडे 7 नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. जेव्हा 7 रुग्णांची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की एका 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातली जी एक महिला होती त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण आपण जे विचारलं की हा व्हायरस ऑफ कन्सर्न आहे का, व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे का, तर मला आमच्या ज्या आत्तापर्यंत आम्ही ज्या तपासण्या केल्यात 11 रुग्णांची जी आम्ही माहिती घेतली आहे त्याच्यावरून असं वाटत नाही की हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न आहे. तेव्हा काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.